राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं ते तुमच्याच पॉडकास्टमध्ये राज ठाकरे बोलले आणि मग नंतर सगळ्या पुढच्या गोष्टी घडत गेल्या. ह्या सगळ्याकडे आता तुम्ही कसं बघताय? नाही, चांगलं आहे. मला असं वाटतं की एक ऑपोजिशन स्ट्रॉंग असायला काही प्रॉब्लेम नाही. डिवाइड अँड रूल पॉलिसी ही जी ब्रिटिशांपासून चालू आली ना, त्याचा कुठेतरी फटका कॉमन मॅनलाच बसतो ना. एक ऑपोजिशन स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी पहिल्यापासून होतं, आता सडनली असं व्हायला लागलं की कोण आवाज पाहिजे ना म्हणतं. आणि तो आपल्याकडे ते का असं आहे मला कळत नाही की काका पुतण्याचं का, म्हणजे हिस्ट्रीपासून आहे ते, म्हणजे अगदी महाभारतापासून आहे. तर ते कुठेतरी मला ते त्रास देत होतं. म्हणजे मी राज ठाकरेचा ज्यावेळेला पॉडकास्ट केला तर तो मला म्हणाला काय म्हटलं सांगणार नाही म्हटलं एकही प्रश्न. म्हटलं तुला वाटलं काही आक्षेपार्ह प्रश्न आहे तर तू सांग मला, मी नाही उत्तर देत. पण म्हटलं मला त्यातलं USP, मला पहिला प्रश्न तोच मी विचारलेला त्याला की तुला काय वाटतं किती कुठलं साल उजाडेल ज्यावेळेला मुंबईतला मराठी माणूस नाहीच होईल. ते इट वॉज नॉट म्हणजे काही रियालिटी नाही आहे, पण मला ते विचारावंसं वाटलं. कारण आज मी ज्यावेळेला लोअर परळला जातो तर माझी तार जाते. म्हणजे ते मराठ्यांचा बालेकिल्ला होता लालबाग परळ. तिकडे तर सगळे म्हणजे विलासरावांचं काय स्वप्न होतं मुंबईचं शांघाय करावं, फक्त परळचं शांघाय झालंय. मराठी माणसाला बाहेरच काढलं. आणि बाहेरच म्हणजे मी शाळेत होतो त्यावेळेला लालबाग परळमध्ये राहणारी काही मुलं असं तर सांगायची नाही, त्यांना लाज वाटायची. कारण मिलचा एरिया, आम्ही लालबाग परळमध्ये राहतो, सांगायला लाज वाटायची. आज तो सगळ्यात मोठा ॲड्रेस झाला आहे. तिकडे एक फ्लॅट आहे त्याची किंमत काहीतरी 110 कोटी आहे. मग तिथून काढला, गिरगावातनं काढला. बरं मला वाटतं की आपल्या लीडरने त्यांना सांगायला पाहिजे तुम्हाला नाही परवडत ना, वाटेल तिकडे बसून झोपड्या बांधा. आज जी पॉप्युलेशन वाढली, आज मराठी माणूस गेला कुठे कळबा, दिवा, मुंब्रा, बदलापूरला. इथे आहेत ते कोण आहेत? म्हणजे पॉश एरियामध्ये आपल्या BKCमध्ये एक झोपडं तिकडे 1.5 कोटीला आहे. आपल्या मराठी माणसाने सोडण्यापेक्षा इथे झोपडी बांधते, त्यांना तिकडे घरं मिळाली असते की. तर ते जे आहे ना की नाही कोणी त्यांना का म्हणजे. तर मला असं वाटलं की एकत्र येऊन तुम्ही मराठी माणसाचा मुद्दा एकत्र घेताना, तुम्ही दोघे सेम आहात ना आणि भाऊ आहात ॲट द एंड ऑफ द डे. तर मला एक गोष्ट मी लहानपणी ऐकलेली. एका माणसाने आपल्या 4 मुलांना 4 काटे दिले आणि तोडायला सांगितल्या. तर मी तेच विचारलं त्याला, म्हटलं हे तुम्ही कधी शिकणार की ते एकत्र त्याची मोड बांधा म्हणून. तर कॉन्शियसली सबकॉन्शियसली त्याच्यामुळे एकत्र आले असेल तर बरंच आहे की. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.